नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर प्रेमी DST6300 यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बैलगाडा शर्यत म्हणजे सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत असलेला गुलालासाठी संघर्ष. प्रत्येकजण इथं जिंकण्यासाठीच येत असतो आणि सगळ्या गाड्या आता लाईनमध्ये उभ्या आहेत आणि आता बापू झेंडा त्यांना दाखवतील. ज्या वेळेस त्यांना झेंडा दाखवला जातो त्यानंतरनं या गाड्या पळतात. बघा, झेंडा दाखवला त्यांनी आणि या सुट्टी त्यांची आता झालेली. सुट्टी झाल्यावरती त्या गाड्या अशा सरळ पुढं पळत येत असतात आणि हे जे आपल्याला ट्रॅक दिसतात आहे त्याला तास असं म्हणतात. 1, 2, 3 असं 10 किंवा जास्त पण ट्रॅक यामध्ये असतात. आणि जी गाडी सरळ फॉल न होता या ट्रॅकमधनं सरळ पुढं तासातून येते आणि पुढं जी व्हाईट कलरची एंडिंग लाईन म्हणजे निकाल रेषा आहे, त्या निकाल रेषेपाशी जी गाडी पहिली पोचते ती गट, सेमी किंवा फायनलचा विजेता ठरते. फायनलमध्ये 1, 2, 3 असे अनुक्रमे नंबर असतात आणि हे समालोचन इथनं केलं जातं. या ज्या गाड्या पळतात याची माहिती इथनं दिली जाते. बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने समालोचक बोलके करत असतात आणि झेंडापंच सुट्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा झेंडापंच ती ॲक्टिव्हिटी चालू करत असतात. आणि हे पुरंदर केसरीचं मैदान. सर, तुम्ही बैलगाडा शर्यत याविषयी थोडीशी माहिती सांगा. बैलगाडी शर्यत आज सासवडला मैदान चालू आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी बापूंच्या सोबत येण्याचा योग आला. अतिशय सुंदर मैदान चालू आहे. ज्या मैदानाला या ठिकाणी काल बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 74 ते 76 गट जाहीर झाले आणि आता शेवटचे गट खाली आले. लवकरच मैदानाचा आता सेमीला सुरुवात होते, फायनल होतील. सगळ्या गोष्टी आता तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील. त्यामुळं थोडक्यात बोलतो आणि झेंडा पंचांच्याकडे देतो. सर्वप्रथम या सासवडच्या पुण्यनगरीमध्ये तमाम बैलगाडी चालकांचं, मालकांचं आणि प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी सासवड शहराचा शहर प्रमुख तथा नगरसेवक म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या सहकारी मित्रांनी पुरंदर केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी बैलगाडा शौकीनांना या बैलगाडी शर्यतीचा आनंद घेता आला. आयोजकांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना एक खुशखबर की येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या तालुक्याचे आमदार विजयबापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण एक राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी करत असतो. त्याच धर्तीवर तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान देखील आपण लवकरच आयोजित करतोय. त्याची तारीख लवकरच आपणास 1-2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आमचे सहकारी, आमचे मित्र आदरणीय विकास सर त्या ठिकाणी समालोचन करणार आहेत. त्यांच्या जोडीला आमचे सगळी जुनी टीम, प्रवीण घाटे असतील, मयूर तळेकर असतील, बापू धनावडे असतील आणि सगळेच आमचे सहकारी त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी त्याचा देखील लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. बैलगाडा शर्यत आता तुम्ही कसं मैदानात रोज असता, तर हा कसा अनुभव असतो? रोजचाच अनुभव काही सारखाच नसतो, पण आज सासवड नगरीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचे पाठी वगैरे केलेले आहेत आयोजकांनी आणि सर्व बैलगाडी मालकांनी बऱ्याच संख्येने भाग घेतलेला आहे. त्यामुळे ही शर्यत ही चांगलीच होणार आहे, कारण की सर्व नामांकित बैल या ठिकाणी आलेले आहेत. आणि आजच्या मैदानाचं झेंडापंच धनावडे बापू असेल, कालिदासप्पा असेल, निखिल बोरकर असेल, आमच्या सर्व सौजन्याने चाललेलं आहे. बैलगाडा शर्यत जेव्हा स्टार्ट होती, म्हणजे जेव्हा झेंडा पडतो, तुम्ही झेंडा टाकता त्याच वेळेस ती सगळ्या लाईनीत बघूनच आपण चालू होतो. 10 गाड्याची रे, 10 गाड्याचा नजर द्यायची व्यवस्थित, सगळ्या नजर देऊन मग झेंडा काय असतील. आज एक किती वर्ष काम करतोय सर? 32 वर्ष झाले म्हणजे काम करतोय. कारण आपण सगळे शर्यत पाहत असतो, त्यात एक महत्त्वाचा घटक म्हणजे झेंडापंच आहे. कारण जेव्हा तुम्ही झेंडा टाकता तेव्हाच पुढच्या ॲक्टिव्हिटी चालू होतात. 32 वर्ष झालं. आता ही पट्टी आत्ता आली. पट्टीच्या आधी हसाचा रट्टवतो तो सरळ माणसं करायचो, तेव्हा ती व्यवस्थित झाली. आत्ता महाटाला काय आले बाबा, बापू धनाड करून खाली जाप्पा कोण झेंडावाला, या काय महाटाला काय आलं आमचं. त्यावेळेस पासूनची शिस्त, आत्ताची शिस्त म्हणजे शिस्तच. पट्टी आल्यापासून किती फरक पडलाय खेळात? पट्टी म्हणजे थोडासा आराम भेटलाय आम्हाला, पण नजर राहतो नजर. म्हणजे अगोदरचा खेळ पुन्हा एक जनावर कसं गेलं की तसं आमचं नजर इतर ह्या जनावर लक्ष असतं. मी तुमचं काम मागासपासून बघत होतं, ते एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धती होतं. पण पट्टी आले, पूर्वीचा खेळ सांगा ना आत्ताचा खेळ म्हणजे पूर्वीचा खेळ वेगळा होता, आत्ताचा खेळ वेगळा आहे.
पूर्वीचा वेगळा होता आता लय कष्ट घेतले पूर्वीच्या या खेळाला. आतून नसतं आता हाडा दुखती आमची. एवढं कष्ट घेतले मग हा नाद इतक्या वर्षामध्ये आपण जर जपतोय तर त्या नादाचं महत्व काय किंवा त्यातनं मिळणारा आनंद काय? आनंद म्हणजे आता नाद छंद आहे आम्हाला. अख्ख्या महाराष्ट्राला छंद आहे, तोच आम्हाला छंद आहे. फक्त वळण लावायचं आम्ही काम केले आमचं. आणि तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. बैलगाडा शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेक्षक. मग ते तुमच्या आमच्यासारखं लाईव्ह पाहणारे प्रेक्षक असोत किंवा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मैदानामध्ये येणारे सर्व प्रेक्षक असोत. इथनं त्या शर्यतीचं पूर्ण चित्रीकरण केलं जातं. ही निकाल रेषा आहे बघा. गाडी गट पास झाल्यावरती किंवा सेमी पास झाल्यावरती त्या बैलांवरती नंबर टाकला जातो. ती कुठल्या गटात पळाली, कुठल्या सेमीमध्ये पळाली. आणि पलीकडं दुकानं पण असतात जिथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो. तर हा एक नाद. हे जे तुम्ही माग गाडीमध्ये आणलंय बघा की तो चारा आणि त्याला खाली बसायला कुशन टाईप बनवले का? म्हणजे ही जे तुम्ही पद्धत केली ते मला खरंच खूप आवडली. म्हणजे थंडी वाजू नये म्हणून त्याला ते स्वेटर टाईप तुम्ही ते शाल घातलेली नेहमी घालतो आम्ही थंडी नेहमी घालता. आणि ही तुमची गाडी नाही तुमची गाडी ही आणि ते तुम्ही पाण्याची सोय वगैरे हा केली. सगळं पाण्याचे वगैरे मॅटचे खाण्यापिण्याचे सगळे सोय. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मथुर, बकासूर, मथुर या दोन्ही नंदींचा खूप मोठा फॅन क्लब आहे. आणि हे आपण पाहू शकता मथुर आहे. मथुर बिनजोडचा बादशाह आणि घाटावरही त्याची चांगल्या पद्धतीने त्याचं पळ आहे. आणि हे मथुरचे सगळे चाहते. मथुर बघितलं तिकडं वडके मैदानामध्ये बकासूर प्रेमी आता मला परत भेटलेत. पुरंदर केसरी मैदानामध्ये गटाची शर्यत पाहिली का बकासूरची? हा पाहिली. कशी पळाली गाडी? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली. आणि आज थोड्या वेळाने आता सेमीला पळायला जाईल. तुमच्या मागे हे प्रेक्षक सेमेल जाईल. आणि हे इकडं मैदान चालू आहे. तर जेव्हा इथं आलो होतो तेव्हा बकासूर कुठं बांधलाय हे बघायसाठी मी थांबलो होतो. तर हे मला भेटले होते. कुठं बांधलाय बकासूर? तिकडे बांधलेत वर तिकडं साईडला बांधलेत. लिंबाच्या माझ्या झाडापाशी. आणि तुम्ही शर्यत दरवेळेस पाहत असता का? हा तर जिथं बागावर तिथं आम्ही आजार असतो. जिथं बागावर असणार तिथं आजार असणार आम्ही. इथं बकासूर असतं तिथं? अर्जुन प्रेम आहे त्याच्यावर. लय कट्टर प्रेम आहे आम्ही. बकासूर प्रेमी आहे तुम्ही सगळे? लय जीव आहे त्याच्यावर आमचा. आता बकासूरला सेमीसाठी काय शुभेच्छा द्याल मग? आम्ही खूप शुभेच्छा आमच्या मनापासून त्याला शुभेच्छा देतो. भरभरून आमच्या मनापासून शुभेच्छा देणार. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर आणि त्याच्या अवतीभोवती असणारे त्याच्यावरती प्रेम करणारे हे चाहते. बकासूरकडं पाहिलं की त्यातनं एक अशी वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आता सेमी पकडून झालेले आहेत आणि आता आपण जे पाहतोय ते बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर सेमीसाठी पळताना निघालेला आहे. आणि त्याच्या अवतीभोवती असलेली त्याची ही चाहत्यांची गर्दी आणि हे आपण कायमच पाहत असतो. लाईव्हमध्ये आपण ज्यावेळेस तो निकाल रेषेच्या जवळ येतो तेव्हा आपल्याला ती दिसत असते. पण आज आपण मैदानात असल्यामुळं आपल्याला साक्षात हा क्षण टिपता आला. आपण त्याची ती चाहत्यांची गर्दी पाहू शकतो. त्याने जे मिळवलेलं हे जे प्रेम आहे हे अनमोल आहे आणि हे कायम त्याच्यासोबत राहील. कारण ऐतिहासिक अशी त्याची ही कारकीर्द आहे. एखाद्या सूर्याप्रमाणे जसा सूर्य पूर्ण जगाला त्याचा प्रकाश वाटत असतो तसं या नंदीनं बैलगाडा शर्यतीचा नावलौकिक पूर्ण जगामध्ये चांगल्या रीतीने पसरवलेला आहे. ही गाडी आता सेमीमध्ये विजय झालेली पहा. सेमी क्रमांक 8 मध्ये 1 नंबर तासावरती गाडी आहे बकासूर आणि बावऱ्या. आणि आपण सगळे पाहू शकता की हा जो प्रेक्षक सगळे ज्या सेमीसाठी सगळे उत्सुक आहेत तो हा सेमी सुटला आहे.
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशा हिंद केसरी कोहिनूर बकासूर या सेमीमध्ये पळतोय आणि आपण पाहू शकता कुठल्या पद्धतीत गाडी पळते. सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला बाला धुळीचा दिवस मारेकर संग्रामात या ठिकाणी पब्लिकचा विचार सेमी पास होणारी गाडी फायनलसाठी आणि गुलालास पात्र होते आणि सर आता गुलाल विकतायत बघा. आणि प्रेक्षकांनी जर अजून चांगल्या पद्धतीने साथ दिली तर येत्या काळात अनेक नवीन जुने नंदी जिंकताना दिसतील. दिवस हा प्रत्येकाचा. पराभवानंतर देखील तुमच्या अवतीभोवती जर चाहत्यांची इतकी गर्दी जमत असेल तर बैलगाडा शर्यत क्षेत्रात या देवानं काय कमवलंय ते पहा, त्याची कारकीर्द पहा आणि त्याच्यावरती असणारे चाहते, लाखो कोट्यावधी त्याचे चाहते, त्यांचं त्याला मिळणारं हे प्रेम हे अनमोल आहे, शब्दात मांडण्यासारखं नाही. पण आजवर याची जी कारकीर्द आहे ती खूप यशस्वी आहे आणि ती पुढे राहील. वेगाचा शेवट सर्जा 8500 अशी या नंदीची ओळख आहे. मथुर बकासूर त्यांच्याप्रमाणेच निकाल रेषेवर याची धाव पाहण्यासारखी असते.